नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात एस टी बसचे नवीन दर जाहीर आणि या नागरिकांना मिळणार मोफत प्रवास याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी देशातील सर्वात मोठा प्रवास म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC बसेस. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा सर्वात किफायतशीर आणि सुलभ पर्याय आहे. मात्र गावी जाण्यासाठी या बसेसवर अवलंबून असलेल्या प्रवाशांसाठी महामंडळाचा हा निर्णय मोठा धक्का ठरणार आहे. मित्रांनो, MSRTCने तिकीट दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांना प्रभावित करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला प्रवास खर्च वाढवावा लागणार आहे. त्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होणार आहे. तर पहा मित्रांनो, देशातील सर्वात मोठी राज्यमार्ग परिवहन महामंडळ असलेल्या MSRTCची बहुसंख्य प्रवासी हे कामगार, मजूर, शेतकरी आणि विद्यार्थी आहेत. त्यातील बहुतेक जण मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई या महानगरातून आपल्या गावी प्रवास करतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कामगार, मजूर आणि शेतकरी आपल्या परिवारासोबत काही दिवस घालविण्यासाठी गावाकडे प्रवास करतात. तर विद्यार्थी हे आपल्या गावाकडे असणाऱ्या आईवडिलांकडे जातात. तर पहा मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शहरे आणि गावांमधून प्रवासी मुंबई, ठाणे या महानगरांकडे येतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही गर्दी वाढते आणि दररोज सुमारे 55 लाख प्रवासी MSRTCच्या बसेसमध्ये प्रवास करतात. एकूण 13,000 प्रवासी स्थलांतरित होतात. तर पहा मित्रांनो, आता आर्थिक स्थिती आणि प्रवास खर्च कसा असेल. मुंबई आणि इतर मोठी शहरे यांच्याकडे काम करण्यासाठी जाणारे कामगार आणि मजूर हे सामान्यतः कमी उत्पन्न गटातील असतात. त्यांची महिन्याची कमाई 1,000 ते 2,000 रुपये असते. त्यांना गावी जाण्यासाठी स्वखर्चाची असलेली बस हा प्रवास एकमेव पर्याय असतो. तर शेतकरी वर्ग, विद्यार्थी यांच्यासाठीही ST बस हा प्रवासाचा सर्वात किफायतशीर मार्ग राहिला आहे. तर पहा मित्रांनो, उन्हाळ्यात STमध्ये असणारा भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास या वर्गाच्या प्रवास खर्चात मोठी वाढ होईल. जगातील अनेक देशात इंधनाच्या किमती वाढल्या असल्या तरी महाराष्ट्राने इंधन किमतीमध्ये मर्यादा आणल्या आहेत. मात्र STमधील तिकीट दर वाढणार असल्याने या सामान्य प्रवाशांना प्रवास खर्च वाढवावा लागणार आहे. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये विशेषतः मुंबई आणि ठाण्यात कायम प्रवास करणाऱ्या कामगार, मजूर, दैनंदिन कामकाजासाठी जाणारे व्यक्ती, शेतकरी, कुटुंबासह प्रवास करणारे विद्यार्थी यांची प्रचंड गर्दी असते. गावाकडे जाण्यासाठी मुंबईतून, ठाण्यातून आणि इतर महानगरातून या वर्गाच्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या गर्दीचा वेग कमी झाल्यास लोकांना आपले काम व व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासोबत गावी जाण्यासाठी प्रवास करावा लागेल. तसेच शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्याचा अर्थ साधणे कठीण होईल. तर पहा मित्रांनो, या सर्व गटांना प्रवासासाठी ST महामंडळावर अवलंबून असल्याने तिकीट दरवाढ त्यांच्यावर मोठा परिणाम करणार आहे. या वर्गातील काही लोक बसने प्रवास करणे बंद करून स्वखर्चात प्रवास करू शकतात. मात्र बहुतेक लोक आर्थिक कष्टाने प्रवास करणे टाळू शकणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.